तर मंडळी, खूप दिवसांनी ही रेसिपी बनवायला घेतलेली, म्हणलं तुमच्याशी देखील शेअर करावा. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे गव्हाचं पीठ घेऊन. त्यानंतर थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. थंड पाणी घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी. ते छान आहे ना, पीठ असं मऊसूद आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल लावायचं आहे मळताना आणि मुरत ठेवायचं आहे पीठ. त्यानंतर इथे 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत, ते शिजवले. तुमचे जेवढे घरामध्ये लोक असतील त्यांच्या अकॉर्डिंग तुम्ही बटाटे पीठ वगैरे घेऊ शकताय. तर इथे मस्त मी किसणीने किसून घेतले. तुमच्याकडे जर मॅशर असेल तर मॅशरने सुद्धा ते मॅश करून घेऊ शकताय. तर काय होतं, गुठळ्या राहत नाही आणि छान स्मूथ बॅटर बनतं. तर इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मिरची घेतलेली आहे. त्यानंतर मग गरम मसाला टाकला आहे, चिली फ्लेक्स टाकलेला आहे. त्यानंतर थोडीशी हळद ॲड केलेली आहे. थोडंसं धना पावडर, लाल तिखट आणि थोडंसं मीठ चवीनुसार. चाट मसाला देखील ॲड केलेला आहे. थोडंसं तेल टाकून आहे ना, छान आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत आपली कणिकसुद्धा इथे भिजलेली आहे. तर मी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे, जेवढी तुम्हाला चपाती बनवायची तेवढी. आणि थोडंसं जे आपण मिश्रण केलं होतं बटाट्याचं, ते जेवढं पाहिजे ना तेवढं घ्यायचं आहे. आणि जसं पुरण भरतो त्या पद्धतीने भरून घ्यायचं आहे आणि छान त्याची चपाती लाटून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही ना चपाती छान लाटल्यानंतर आहे ना, तवासुद्धा एक बाजूला मी गॅसवर ठेवला होता आणि छान आपल्याला आहे ना पराठा जो आहे ना आपला आलू पराठा, तो छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. इथे तेल, तूप किंवा बटर लावू शकताय. बटरने तर एकदम मस्त टेस्ट येते आणि तुपाने देखील. तर माझ्याकडे तेल अवेलेबल होतं, मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि छान दोन्ही बाजूने मंद गॅसवर आहे ना आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर खूप छान आणि मऊसूत हे पराठे बनतात. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि सपोर्ट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.